विद्यालय येडशी या दोन्हीची मूर्त मिळवली. त्यांच्यासाठी आज कृतज्ञता म्हणून मला इथे उपस्थित राहण्याचा योग आला आणि तो योग या जनता विद्यालयातल्या सगळ्या गुरुवर्यांनी आणला. त्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे. एकदा कर्मवीर मामासाहेबांच्या कृतज्ञतेसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आता तुम्हाला ऊन जरी लागलं आणि थोडं बोर जरी झालं तरी ऐकून घ्या. फक्त आपापसात गप्पा मारू नका. जर तुम्हाला गप्पा मारायचे असतील तर हात वरती करा आणि माझ्याशी गप्पा मारा. कारण कसं आहे, कुणाच्या तरी शालेय जीवनामध्ये, माझ्याही शालेय जीवनामध्ये असं कुणीतरी आल्यानंतर एखादी गोष्ट आपल्या मनाला हिट झाली. हिट झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामधून काही वागणं सुधारलं आणि त्याच्यानंतर आयुष्य सुधारलं. असे बरेच प्रसंग बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये आले. कदाचित त्यातला एखादा प्रसंग आजच्या माझ्या बोलण्यातला तुम्हाला जर भावला तर हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सस्तेजी, या विद्यालयाचे प्राचार्य नलवडे सर, उपप्राचार्य साहेब, इतर सगळे शिक्षक वृंद आणि आपण विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण इथं जे जमलेलो आहोत ते कर्मवीर मामासाहेबांच्या 75 मामासाहेबांच्या प्रेरणेनं जे विद्यालय उभा झालं, त्यांच्या हस्ते जे विद्यालय उभा झालं, ते मामासाहेबांच्या पवित्र स्मृतीमधून जे विद्यालय घडलं त्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे उभा आहे. हा काळ खूप मोठा आहे. 75 वर्षाच्या नंतर एखाद्या व्यक्तीच्या गौरवासाठी आपण इथं उभा आहे. कारण त्यांनी जी अशी संस्था उभी केली की ती भविष्यामध्ये अनेक काळामध्ये या भागाला दिशा देणार. आणि त्यामुळं आज पहिलं व्याख्यान देण्यासाठी मला बोलवलं आणि व्याख्यानाचा विषय त्यांनी दिला की कर्मवीर मामासाहेबांच्या संस्काराची मोती. आज एकादशीचा दिवस आहे. पहिल्यांदा कर्मवीर मामासाहेबांचे संस्कार सांगणारी एक गोष्ट सांगतो. गोष्ट तरी ऐकायची तुम्हाला सगळ्यांना. आता व्यवस्थित ऐका. काय झालं तुम्हाला माहिती आहे, भगवान विष्णू, पांडुरंग हे एकाच देवाचे अवतार आहेत. माहित आहे. आज पांडुरंगासाठी किती जण दिंडीमध्ये सहभागी झाले? बरेच जण दिसतात दिंडीमध्ये सहभागी झालेले. वा, व्हेरी गुड. हात खाली करा. काय झालं माहितीये का, पांडुरंगाच्या म्हणजे विष्णू म्हणजे नारायण, माहितीये तुम्हाला? त्या नारायणाचा एक दास होता किंवा नारायणाची पूजा करणारा नारायणाचा एक भक्त होता. त्याला नारद म्हणतात. माहितीये तुम्हाला? नारद मुनी कोणाला माहित नाहीत रे? सगळ्यांना माहिती आहेत नारद मुनी. मग विष्णूची पूजा करणारा किंवा नारायणाची पूजा करणारा नारद हा नावाचा एक भक्त होता त्यांचा. मग नारदाला एक दिवशी विष्णूला विचारावं वाटलं आणि त्यामुळे तो विष्णूकडे गेला आणि विष्णूला विचारलं की देवा, तुझा सगळ्यात जवळचा भक्त कुठला आहे? काय विचारलं त्यांनी? सगळ्यात जवळचा भक्त कुठला आहे? आपण नारद बघितला, टीव्ही मध्ये बघितला, पिक्चर मध्ये बघितला की सारखं तो नारायण नारायण करत असतो बघा. किती वेळा ते देवाचं, नारायणाचं, विष्णूचं नाव घेतो. ह्याला मर्यादा आहे, एवढ्या वेळा नाव घेतो. मग विष्णूचा भक्त कुठला? तो विष्णूला प्रश्न विचारायला लागला की बाबा, माझा भक्त कुठला, तुझा सगळ्यात जवळचा भक्त कुठला आहे? त्यावेळेस विष्णूने उत्तर दिलं, तो हसतोय तो पोरगा आहे का? ए दादा, तू तुझं नाव काय रे बाळा पूर्ण? तो बाटली आहे पुढे. ए माग माग. हा तू हा तुझ्या पुढचा. हा उभा राहा बरं. तुझं नाव सांग. आर्यन मारुती लोमटे. तुझे वडील काय करतात? बँकेत असतात. आणि तुझे वडील काय करतात रे बाळा? हा, शेती करतात. काय नाव आहे वडिलाच? खाली वडिलांचं नाव? बसा खाली. मग विष्णूनं काय विचारलं, तुझा सगळ्यात जवळचा भक्त कुठला?
मग त्या ह्यानी सांगितलं नारदांनी विचारलं विष्णूला की सगळ्यात जवळचा भक्त कुठला. मग त्यावेळेस विष्णूनं सांगितलं येडशी नावाचं गाव आहे धाराशिव तालुक्यामध्ये, आणि तिथं रणजित चव्हाण नावाचे एक शेतकरी आहेत, ते माझा सगळ्यात जवळचा भक्त आहे म्हणे.